पराठा करतोय तोही उपवासाचा, तोही अगदी मोजक्या साहित्यात होणारा. घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात पराठा, चटणी आणि इतका मऊ लुसलुशीत आणि रेशमी होतो तुम्हाला सांगते. चला तुम्हाला सांगते, आषाढ स्पेशल आणखी नवीन काहीतरी घेऊन येत आहे. छान आहे, मोठंसं आहे. काय होतं इथून पुढे, आषाढ झाला, मग श्रावण झालं, भाद्रपद, गौरी, गणपती, दसरा, दिवाळी, तळ्याची धामधूम असते, रेलचेल असते. मग तुमचं काम सोपं करण्याकरता काहीतरी मस्त आहे, मोठं आहे. त्यामुळे गेस करा काय असेल. 5 लकी विनर काढणार आहोत आणि लकी विनरची नावं या शुक्रवारी दुपारी जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा अनाऊन्स करणार आहे. चला पटापट गेस करा. नमस्कार, मी मधुरा. मधुराच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. उपवासाचा रेशमी पराठा आपण आज करूयात. एकदम मऊ, बहारदार, लुसलुशीत होतं याची खात्री मी तुम्हाला देते. साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 2 बटाटे उकडून त्याचं साल काढून घेतलं, अर्धा कप साबुदाणा, अर्धा इंच आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, जिरं, चिली फ्लेक्स. आज काही उपवासाचा दिवस नाही, उपवासाला कोथिंबीर खात नाहीत, नाही घातले काहीच हरकत नाही, पण आज माझा उपवास नाही त्यामुळे मी कोथिंबीर घातली. तर सगळ्यात आधी साबुदाणा भाजून घ्यायचा. साबुदाणा भाजला की तो हलका होतो आणि पीठ दळणं सोपं होऊन जातं. खूप तांबूस वगैरे असं करायची गरज नाहीये. साबुदाणा शक्यतो मोठ्या आचेवरच भाजायचा, त्यातला फक्त पाण्याचा अंश आपल्याला काढून घ्यायचा. तर एक 5 मिनिटं साधारण मी भाजून घेते. साबुदाणा भाजताना कसं ओळखायचं हे बघ. लाह्या कशा फुटतात तसा साबुदाणा फुटायला सुरुवात होते बघा. त्याचा आकारही वाढतो आणि एकदम हलका होतो. पॉपकॉर्न लाह्या हे बघा, तडतड तडतड भाजायला लागतं. याचा अर्थ साबुदाणा आपला मस्त हलका झालाय आणि खमंग असा भाजून झाला. वा, रंग नाही बदलत पण आहे त्या आकारापेक्षा टपोरा होतो. आता गॅस बंद करते आणि हा साबुदाणा हलकासा थंड करून घेऊया. साबुदाणा थंड होतोय तोवर इथे बटाट्याचं बाटण तयार करूयात. उकडलेला बटाटा घ्यायचा, मिरची, आधी पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरला हे फिरवूया. हे बघा, छान अशी प्युरी तयार झाली. आता यामध्ये थोडंसं पाणी घालते, 1/2 कप पाणी, जास्त पाण्याचं गरज नाहीये. आणि ही बटाट्याची प्युरी तयार आहे. मस्त अशी एकसंध होते बघा. भाजलेला हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला, झाकण लावायचं आणि याची पूड तयार करायची. हे बघा. चला आता हे साबुदाण्याचं पीठ काढूयात. हे पीठ 2 बॅचेसमध्ये करते मी, त्यामुळे आणखी इतकंच पीठ यामध्ये ॲड होईल. पण आता हे मळताना यामध्ये हे बटाट्याचं मिश्रण घालूयात. चिली फ्लेक्स, मीठ, जिरं, कोथिंबीर आणि हे चांगलं मळून घ्यायचं, एकजीव करायचं. जितकं बटाट्यामध्ये पाण्याचा अंश आहे त्यामध्ये हे पीठ चांगलं मळून होतं. उरलेलं पीठ आणि सगळं साहित्य घालून आता मी गोळा तयार करून घेते. चला, पीठ छान मळून झालंय आणि अर्धा कप साबुदाण्याचं पीठ पूर्ण यामध्ये वापरलेलं आहे. थोडं कमी जास्त लागू शकेल बटाट्याच्या आकाराप्रमाणे, पण बघा छान मळलं गेलंय. थोडंसं पिठाचा हात लावते. पीठ थोडं माझ्याकडे तयार होतं, तुम्हाला फक्त दाखवण्याकरता म्हणून करून दाखवलं. हे बघा, हे छान असं एकजीव झालं. आता यातून गोळा घ्यायचा, सुक्या पिठात बुडवायचं आणि जितका शक्य असेल तितका पातळ पराठा लाटायचा. हा लाटत असताना थोडा पिठाचा वापर करावा लागतो, नाहीतर हा चिकटून बसतो. मस्त असा पातळसर पराठा करून घेते. आणि या पराठ्यांच्या कडा एखादी झाकणी घेऊन एकसारख्या करून घेतल्या तरी काही हरकत नाही. चला, बऱ्यापैकी पातळ लाटून झाला. हे बघा, आता हा असाच भाजला तरी चालेल, पण मी एकसारखे करते म्हणून अशी झाकणी घेऊन कड फक्त एकसारखे करून घेते. वा, तो दिसायला सुंदर दिसेल भाजल्यावर. थोडीशी कड पुन्हा एकसारखे करून घेते. हे पराठे आहेत ना, सगळे लाटून तुम्ही तयार करून ठेवा
आणि मग एकत्र भाजले तरी काही हरकत नाही. पराठे लाटून झाले. सो या प्रमाणात 5 पराठे बरोबर तयार होतात, रेशमी पराठे. आता ते भाजूयात, पण आधी चटणी करूयात. तर चटणी करता समप्रमाणात दही, भाजलेल्या दाण्याचा कूट, चमचाभर साखर, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट. झाकण लावूयात आणि डुरकन फिरवायचं. वा, बघा काय सुरेख रंग आलाय. चटणी काय दिसते बहारदार. वा वा वा. चल आता चटणी काढते. बघा एकदम दाटसर, स्मूथ, क्रीमी आणि रंग पण बहारदार आलाय. वा, चटणी तयार आहे. आता पराठे भाजूयात. तवाही गरम केला. तवा व्यवस्थित तापला की पहिले साजूक तूप घालून घ्यायचं, म्हणजे तव्याला पराठा चिकटणार नाही. कारण साबुदाणा आहे, चिकटेचे शक्यता जास्त असते. आणि हा पराठा आहे ना, शक्यतो मोठ्या आचेवर भाजायचा, मंद आचेवर भाजू नका. हे बघा. वा, आणि आता हा खमंग असा भाजून घेऊयात. पराठा हलका भाजत आला. पराठ्याच्या वरही हलकंसं साजूक तूप घालूयात. तेलाचा वापर केला, शेंगदाणा तेल, तरी चालेल. आता अलगद हाताने. वा, बघा काय सुरेख रंग आलाय आणि दिसतोही बहारदार आणि एकदम मऊसूत झालाय. बघा, वा वा वा. हा पराठा दोनही बाजूने खरपूस असा भाजून झाला. बहारदार दिसतोय आणि सुवास तर इतका कमाल दरवळतोय, तुम्हाला सांगते. आणि हे बघा एकदम मऊ झालाय, एकदम सॉफ्ट होतो. या पद्धतीने तुम्ही पराठा केला तर. आता हा लगेच खाणार असेल तर ताटात, नाहीतर असं प्लेटवर काढून घ्यायचं. याच प्रकारे सगळे पराठे भाजून घेते. तुपावर पराठा. चटपटीत आंबट गोड तिखट चवीची चटणी, त्यासोबत हा मस्त मऊ रेशमी असा पराठा, तोही उपवासाचा. क्या बात आहे. इतकं आणि हा आहे ना खरपूसही होतो, मऊ होतो पण तितकाच खरपूस आणि एकदम अलवार होतो. चावायचीही गरज नाही पडत. तुम्हाला अगदीच वाटलं की नाही इतकं आम्हाला मऊ नकोय, तर मग थोडं वरईचं पीठही त्यामध्ये घाला किंवा राजगिरा पीठ घातलं तरी चालेल. पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.